सोलापुरात गौण खनिज निधीत गैरव्यवहाराप्रकरणी 34 ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलं तर 200 ग्रामसेवकांची विभागीय चौकशीची शिफारस करण्यात आली। या कारवाईविरोधात ग्रामसेवक संघटनेनं आंदोलन पुकारलंय। बँकेत ग्रामसेवक आणि सरपंच यांची संयुक्त खाती असतात, पण केवळ ग्रामसेवकांवर कारवाई करणं अन्यायकारक असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे कामबंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। जोपर्यंत कारवाई मागे घेत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। वर्ध्यात कापसाच्या हमीभावात केवळ 1.5% वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणं आंदोलन केलं। हमीभावात केवळ 60 रुपये वाढ करून शेतकऱ्यांची टिंगल उडवत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनासोबतच खर्चावर आधारित हमीभाव देण्याची मागणी करणारं निवेदन यावेळी देण्यात आलं। मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीनं नगर परिषदेसमोर महिलांनी आंदोलन केलं। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नगर परिषदेकडे प्रस्ताव आहेत, ते तात्काळ निकाली काढून पक्कं घर बांधून द्यावं अशी मागणी या महिलांनी केली आहे। शहरातील पंचशील नगर, माहुरवेश, रिसोड नाका परिसरात दुर्बल घटकातील जुनी घरं आहेत, तिथेच पक्की घरं त्यांना बांधून द्यावी अशी प्रमुख मागणी आहे। यवतमाळमध्ये वीज ग्राहक आणि युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीत बोंबाबोंब आंदोलन केलं। वीज वितरण कंपनी मोठ्या प्रमाणात वाढीव वीज बिल मीटर रीडिंग न करताच पाठवत आहे, त्यामुळे सर्वसाधारण वीज ग्राहकांचं बजेट कोलमडलेलं आहे। ग्राहकांनी वारंवार माहिती देऊनही अधिकारी कोणतीच सुधारणा करत नाहीयेत, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं। याबाबत जर सुधारणा झाली नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला आहे। चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनचे अधिकारी स्थानिक लोकांना रोजगार देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं प्रकल्पाच्या मुख्य गेट समोर करत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। मोठ्या कंत्राटदारासोबतच संगनमत करून वीज प्रकल्पातील अधिकारी स्थानिक आणि सुशिक्षितांना तसंच महिला बचत गटांना या रोजगार प्रक्रियेतून डावलतायत, त्यामुळे प्रदूषणाबरोबरच त्यांना बेरोजगारीचाही सामना करावा लागतोय असा दावा यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। त्याची दखल घेत लवकरच यासंबंधी बैठक घेण्यात येणार आहे। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। मराठवाड्यात दुष्काळ असल्यानं इथल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करावी, शिष्यवृत्तीचे प्रश्न निकाली काढावे, तसंच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शासनानं दत्तक घ्यावं आणि त्यांच्यासाठी जिल्हा स्तरावर वसतिगृह सुरू करावं या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। कमी दाबानं होणाऱ्या पाणी पुरवठ्याविरोधात पंढरपुरातल्या महिलांनी रास्ता रोको करत आंदोलन केलं। गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या कैकाडी महाराज मठ परिसरात दाळे गल्ली, कुंभार गल्ली, मेकॅनिकल कॉलनी या भागात खूप कमी दाबानं पाणी पुरवठा केला जातोय। याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। शेतकऱ्यांना मिळणारी पीक विम्याची रक्कम विना कपात आणि लवकरात लवकर मिळावी या मागणीसाठी उस्मानाबाद येथील भाजप नेते संजय दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 दिवसीय उपोषण केलं। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची 455 कोटींची पीक विम्याची रक्कम देण्यास बँक जाणीवपूर्वक विलंब लावत असल्याचा आरोप करत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती। मात्र प्रशासनानं मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं। काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावला पूर्वीची ओळख मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षानं कंबर कसली आहे। यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसचा किमान अर्धा वाटा असावा यासाठी पक्षानं कार्यकर्त्यांची मोट बांधायला सुरुवात केली आहे। पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या कार्यकर्त्याची मनधरणी केली जात असून पक्षातील कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। अहमदनगरच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेनेनं भाजपसह जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। मात्र भाजपचा एक गट सेनेला वगळून आघाडीशी हातमिळवणी करण्याची धडपड करताना दिसतोय। त्या संदर्भात राजकीय चर्चेच्या फेऱ्या देखील रंगू लागलेल्या आहेत। युतीचा वाद आता प्रदेश पातळीवर गेल्यानं सर्वांचं लक्ष तिकडे लागलंय। मात्र आघाडीच्या मदतीनं भाजपनं सत्ता स्थापन केल्यास त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। अहमदनगरमधील बेकायदेशीर रुग्णालयांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शहरातल्या 146 रुग्णालयांपैकी तब्बल 136 रुग्णालयांमध्ये अनियमितता आढळून आल्याचं पालिकेनं त्यांना नोटीस बजावली आहे। येत्या 30 दिवसात याबाबत खुलासा करण्याचे आदेश या नोटिशीत देण्यात आले। यातील अनेक रुग्णालयांकडे नगररचना विभागाचा परवाना नाहीये। बेडच्या तुलनेत कमी आणि अशिक्षित कर्मचारी, अस्वच्छता असे प्रकार इथे आढळून आलेले आहेत। या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। गोंदियातल्या ठाणेगाव इथे सिद्धार्थ हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। या शाळेतील एका विद्यार्थ्याच्या पालकांनी टीसीसाठी अर्ज केला होता, तेव्हा मुख्याध्यापक लीलाधर बागडे आणि लिपिक
नंदकुमार सिडाम यांनी 10,000 रुपयांची मागणी केली। या तडजोडीनंतर 8,000 देण्याचं ठरलं। याची तक्रार पालकांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली। त्यानंतर सापळा रचून दोघांनाही अटक करण्यात आली आहे। घराच्या बांधकामाच्या कारणावरून हिंगोलीत नगर परिषदेचे कर्मचारी अमोल पातोडे यांना सतीश भंडारीनं मारहाण केली आहे। सतीश हा एकाच नावानं 2 घरं बांधण्यासाठी आग्रही होता। नियमात बसत नसल्यानं भंडारीला त्याबाबत सूचना दिल्या, पण त्याने वाद घालत मारहाण केली। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। दरम्यान मारहाणीच्या निषेधार्थ नगर परिषद कर्मचारी संघटनेनं बंद पुकारलेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून रायगडात चोऱ्यांचं सत्र सुरूच आहे। जिल्ह्यातल्या महाड, अलिबाग, मुरुड इथे एकाच दिवशी चोऱ्या झाल्या असून हजारोचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय। महाड शहरातल्या एकाच इमारतीतल्या एकाच मजल्यावरच्या 3 फ्लॅट्समध्ये चोरी झाली, तर अलिबाग आणि मुरुडमध्ये सुद्धा घरफोड्या करण्यात आल्या। दापोलीत पिसाळलेल्या कुत्र्यानं 2 तासात 23 जणांचा चावा घेतला। या सगळ्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या कुत्र्याने प्रथम एका महिलेचा चावा घेतला, त्यानंतर एसटी स्टँड परिसरात त्याने अनेक जणांना जखमी केलं। त्यानंतर या कुत्र्याला पकडण्यासाठी एकच गर्दी झाली होती। अखेर त्याला पकडण्यात स्थानिक तरुणांना यश आलंय। भटक्या कुत्र्यांना आळा घालण्याची मागणी सध्या नागरिक करतायत। खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना कमी दर्जाचं बियाणं खतं विकून कर्जबाजारी केलं, त्याला आळा घालण्यासाठी विक्रेता आणि कंपन्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्याचा इशारा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलाय। या संदर्भात काही कंपन्या पुरवठादार दलालांनाच लगाम लावण्याचे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे। याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय। बोगस बियाणं, खतं आणि कीटकनाशक आढळल्यानं भंडाऱ्यातील 6 कृषी केंद्र सील करण्यात आली आहेत, तर एका कृषी केंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरीप हंगाम जवळ येत चालल्यानं शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर बियाणं आणि खतं खरेदी केली जात आहेत। याचाच फायदा घेत शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली जाते। ती थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना 8 भरारी पथकांची निर्मिती केली आहे। त्या अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली। एबीपी माझाच्या बातमीनंतर चाळीसगाव नागद रस्त्याच्या दुरुस्ती झालेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे राज्य महामार्गाची अक्षरशः चाळण झाली होती। त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावर मोठी कसरत करावी लागायची। सध्या अत्यंत खराब असलेला 5 किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करण्यात आलाय, पण अजूनही बराचसा महामार्ग जैसे थेच आहे। तसंच झालेल्या कामाचा दर्जा देखील सुमार असल्यानं पहिल्या पावसातच रस्त्याची पुन्हा दुर्दशा होण्याची शक्यता आहे। बेळगावातल्या कुमेल बरफवाला या तरुणानं व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भाजीपाला आणि फळं विक्रीचा व्यवसाय सुरू केलाय। मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या कुमेलनं अवघ्या 4 महिन्यात या व्यवसायात चांगलंच बस्तान बसवलंय। व्हॉट्सअॅपवरून ताजी भाजी घरपोच मिळत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक तसंच नोकरी करणाऱ्या महिलांना हा उपक्रम अत्यंत फायदेशीर ठरतोय। पाऊस लांबल्यानं धुळ्यात पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात केवळ 30 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा आहे। सध्या संपूर्ण धुळे शहराला आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होतोय। सगळ्या धुळ्याला तापी पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवलं जातंय। नंदुरबारमध्ये लोकसहभागातून साकारल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवारची कामं लवकरच पूर्ण होणार आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कामांना वेग आलेला आहे आणि याद्वारे पाझर तलाव आणि मृत झालेले चेक डॅम्स पुन्हा जिवंत करण्यात येणार आहेत। ग्रामसहभागातून सुरू झालेल्या या मोहिमेला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्यानं पाऊस पडल्यानंतर हा परिसर जलमय होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। भय्यू महाराज यांच्या सूर्योदय परिवाराच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या भूमिसुधार योजनेचं प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते बीडमध्ये उद्घाटन करण्यात आलं। रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरानं जमिनीचा पोत खराब होतोय, तो सुधारण्यासाठी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणं आवश्यक असल्याचं मत अनुराधा पौडवाल यांनी यावेळी व्यक्त केलं। 16व्या लोकसभेमध्ये प्रथमच निवडून येणाऱ्या खासदारांमध्ये अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल राजीव सातव यांना संसद रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। IIT चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशनच्या वतीनं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर सी रंगराजन यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला। गेल्या 2 वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊन पहिल्या वेळी निवडून येणाऱ्या खासदारांच्या कामगिरीचं मूल्यांकन करून यंदाचा पुरस्कार राजीव सातव यांना देण्यात आला आहे। आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि आदिवासी कुटुंबातील मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचा कार्यक्रम पार पडला। भारतीय जैन समाजाच्या अमरावती शाखेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी 200 विद्यार्थ्यांना पुण्याच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात पाठवण्यात आलं। संत ज्ञानेश्वर भवनात विभागीय आयुक्त राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला।
यवतमाळमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या 55 मुलांना भारतीय जैन समाज संघटनेनं दत्तक घेतलंय। या मुलांना उच्च शिक्षणासाठी पुण्यातल्या वाघोली शैक्षणिक प्रकल्पात पाठवण्यात येणार आहे। घरातला कर्ता पुरुष गेल्यानं विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय। बुलढाणा जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारातील 51 मुलांना भारतीय जैन संघटनेनं दत्तक घेतलंय। या मुलांना शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आलंय। स्थानिक वर्धमान नागरी पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला। मुलांच्या बसला यानंतर हिरवा कंदील दाखवण्यात आला। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय झाडे, आमदार हर्षवर्धन सपकाळ यावेळी उपस्थित होते। मालेगाव तालुक्यातील ढवळेश्वरमध्ये रामराज्य ग्रुप या सेवाभावी संस्थेच्या मदतीनं चारा छावणी उभारण्यात आली आहे। गेल्या महिन्याभरापासून या संस्थेतर्फे 400 पेक्षा अधिक जनावरांच्या चारा पाण्याची सोय केली जाते। जुलै अखेरपर्यंत ही चारा छावणी सुरू राहणार असून छावणीमुळे परिसरातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। ॲसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संगीता वाढे या महिलेला शासनातर्फे 3.5 लाखांची मदत करण्यात आली आहे। मनोधैर्य योजनेअंतर्गत ही मदत जाहीर झालेली आहे। चंद्रपूरमधील आवारापूर इथे वाढई दाम्पत्यानं एका अवैध दारू विक्रेत्याला विरोध केला होता। त्यावेळी या विक्रेत्यानं ॲसिड हल्ला केला। या हल्ल्यात संगीता वाढे यांचा चेहरा गंभीरपणे भाजलेला होता। त्यांचे पती नामदेव वाढे यांनाही गंभीर दुखापत झालेली। वाशिमच्या जिल्हा रुग्णालयात रक्ताची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवते। रक्ताचा पुरेसा साठा नसल्याने वेळप्रसंगी गरिबांना रक्तपुरवठा होत नाही। त्यासाठी मारवाडी युवा मंच या सामाजिक संस्थेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा रुग्णालयामध्ये पार पडलेल्या मेरा लहू देश के काम या शिबिरात शेकडो तरुणांनी रक्तदान केलं।